या प्रश्नामध्ये अहिल्यानगर, अमरावती, नागपूर आणि कोल्हापूर या 4 जिल्ह्यातल्या स्मशानभूमीच्या स्मशानभूमीविषयी प्रश्न विचारलेला आहे. सभापती महोदय, तसं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये साधारण 163 ग्रामपंचायती अशा आहेत की ज्यांना स्मशानभूमी नाही. तशी बाब गंभीर आहे. त्यासोबत आपण बघितलं अमरावती जिल्ह्यामध्ये 841 ग्रामपंचायती आहेत आणि त्यातल्या जवळजवळ 601 गावापैकी 357 गावांना स्मशानभूमी करता जागाच नाही आणि स्मशानभूमी 244 गावामध्ये स्मशानभूमी आहे. हे वास्तव तसं गंभीर आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्मशानभूमी नसलेल्या 150 ग्रामपंचायती आणि वाड्या वस्त्यांची गावे आहेत की ज्यांना स्मशानभूमी नाही. खास करून नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळजवळ 204 गाव आहेत की या 4 गावांना स्मशानभूमी नाही. म्हणजे सन्माननीय सदस्य महोदयांनी विचारलेला प्रश्न आहे. अनेक जिल्ह्यामध्ये स्मशानभूमीसाठी जागाच उपलब्ध नसल्यामुळे तिथं स्मशानभूमी बांधता येत नाही. काही ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा आहे पण स्मशानभूमी बांधलेली नाही. याच्यामध्ये स्मशानभूमीच्या संदर्भात जागा अधिग्रहण करण्यासाठी करणं महत्त्वाचं आहे आणि याच्यावर सन्माननीय सदस्य महोदयांनी जो प्रश्न विचारला आहे त्याला स्मशानभूमीच्या जागेसाठी एक स्पेशल ड्राईव्ह आपण घेण्यासंदर्भातल्या सूचना संबंधित जिल्ह्याच्या कलेक्टरना आपण देऊ आणि लवकरात लवकर त्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. उपलब्ध करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात येतील. त्यानंतर ज्या ठिकाणी स्मशानभूमी बांधणं आवश्यक आहे त्या ठिकाणी जनसुविधा जिल्हा नियोजनमधून जनसुविधेमधून तो फंड्स येतात आणि आपण बघतो की 25-15 मधून पण अनेक सदस्य स्मशानभूमीसाठी निधी न मागता गावातल्या विविध विकास कामासाठी निधी मागतात. परंतु आता ही बाब आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे. ज्या गावाला स्मशानभूमी नसेल म्हणजे जेव्हा 25-15चे काम मंजूर केलं जाईल तेव्हा स्मशानभूमी असल्याचा दाखला जोडायला लागेल. स्मशानभूमी असेल तरच अन्य कामाला मंजुरी दिली जाईल, नाहीतर स्मशानभूमीला प्रायोरिटी मंजुरी दिली जाईल. प्रवीण दरेकर स्पेसिफिक अशा पद्धतीचा GR ग्रामविकास खातं निर्गमित